असं काहीतरी मॉर्निंगचा व्ह्यू. सुप्रसिद्ध डिश घावणं असं म्हणतात. आता 11:08 झालेत. बॅग पूर्ण पॅक झाली माझी आणि असा स्टे होता. हा स्टे सोडून आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या स्टेला. तर तिथं गेल्यावर हवं तर तिथं जाऊन कसा स्टे असेल. अजून इथून 30 मिनटं लागणार आहेत आम्हाला. ऑलमोस्ट इथून 12 किलोमीटर आहे. 30 मिनटं लागतील. तिथं जाऊन मग बघूया कसा स्टे भेटतो. हा स्टे एकदम भारी आहे. स्टे ट्यून राहा, तुम्हाला मजा येईल तो स्टे बघायला. ठीक आहे. त्यांचा स्टे सकाळीचा स्टे आमचा. हे बघा आमचा स्टे. आणि आहेत आमचे सुंदर काका. एकदम सुंदर व्यक्तिमत्व, नावासारखे ते सुंदर, मनाने पण आणि स्वभावाने पण. त्यांनी भरपूर काळजी घेतली आमची. तुम्हाला रूम दाखवतो. हे बघा आमचा रूम भरपूर छान आहे. 4 ते 6 लोकांसाठी. हा, त्याच्यामध्ये काही आम्हाला इश्यू नाही आला. रूम स्पेशियस आहे भरपूर. आणि बीचला लागूनच आमचा स्टे होता. हे बघा होम स्टे. हे बघा बीच समोरच नदी, कर्ली नदी, तो त्सुनामी आयलंड आहे. तिथून डायरेक्टली इथं आम्ही आलो. बघ किती सुंदर वनराई आहे यांची. आणि हा डायरेक्ट ओपन शॉवर. पूर्ण ओपन कपडे घाला. आणि इथून तुम्ही डायरेक्ट बघू शकता त्सुनामी आयलंडचा दिसत असेल. त्सुनामी आयलंडचा. तर हा असं पूर्ण घाम. परत अर्धा तासाने तिथून राईड केल्यानंतर इथं पोहोचलो. बघू शकता पूर्ण हा अंगाचं पूर्ण हे झालं आहे. ऊन तर भरपूर आहे. स्टे सुंदर असा स्टे आहे इथे. पूर्ण झाडाने भरलेला. सर्व नारळाची झाडं, बोलणार ती झाडं तुम्ही तिथे तुम्ही बघू शकता. केळ्याची झाडं झाली. आणि कर्ली नदीला लागूनच असा हा स्टे आहे. बरोबर ना काका? कर्ली नदीच ना. हां, कर्ली नदीला लागूनच चिपी एअरपोर्ट. तुम्हाला हळूहळू जर आता आमचं पहिलं फ्रेश होऊया, नंतर बघूया काय प्लॅन बनतंय. पहिलं त्सुनामी आयलंडला जाऊया की सिंधुदुर्ग. काका म्हणतात की सिंधुदुर्ग फोर्ट नंतर करू शकतो कधी. तर याच्या अगोदर आपण पहिला वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रिपेअर होऊया. ठीक आहे. पहिलं फ्रेश होतो आणि भेटतो तुम्हाला. किती वेळ हा बसते आमचे रूम्स. इथं रूम्स आहेत. हे रूम्स. इथं बसायला जागा. घर हे घर. आता आम्ही चाललोय वॉटर स्पोर्ट्स करायला. रेडी झालं. वॉटर स्पोर्ट्स करायला रेडी झालं. पूर्ण स्टे आहे आमचं. बाईकनी तिथं लावले बा. असा रस्ता आहे काहीतरी. आता आहे देवबाग बीच जो आहे ना. हा, आमच्या स्टे पासून हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तो संगम पॉइंट आहे. तो संगम पॉइंट आहे. लय ऊन आहे.
बेकार ऊन आहे, बेकार ऊन. तो संगम पॉइंट आहे. इथंच रेस्टॉरंट आहे, क्लासिक रेस्टॉरंट, बाईक पार्क्स. खाली आलेली आहे बांगडा थाली. सिंधुदुर्ग फोर्टला आहे. सिंधुदुर्ग फोर्ट फेरीसाठी. सिंधुदुर्ग फोर्टवर तिकिटांचे फुल दोघं 100 रुपये आणि ते तिथं काउंटिंग करतात. काउंटिंग कशासाठी तर 45 लोक झाल्यानंतरच त्या सिंधुदुर्ग फोर्टवर जातात. 5:30ची लास्टची फेरी असते. तर असं काहीतरी. ठीक आहे. किती मोठा बापरे. आणि महाराजांना मानलं पाहिजे गड किल्ले
बघून एकदम प्राऊडच्या पण छाती अशी फुगून येते. बाहेर जाताना दरवाजा बंद करा. मोती बाबा, हे बोरीचं झाड बघ, बोरीचं झाड की बोरा पिकल्यान. आम्ही चाललोय आता किल्ल्याच्या वरच्या साईडला, जिथून पूर्ण व्ह्यू समुद्राचा दिसतो. कसा दिसतो तुम्हाला दाखवता. हे बघा, हे शिड्यात, हे बघा, हा आतला भाग पूर्ण, हा पूर्ण बाहेरचा समुद्राचा भाग. बघा किती लांब आहे. आणि आम्ही आता चालतो वरतून. असं तुम्ही पूर्ण किल्ला फिरू शकता वरतून उभं राहून, चालत 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 गोल पूर्ण किल्ला फिरू शकता. किती सुंदर आहे बघा. हे छोटे छोटे मी तुम्हाला दाखवतो कसं आहे. हे बघा किती सुंदर असं किल्ल्याचं हे. भिंती अजूनपर्यंत मजबूत आहेत. काहीच अजूनपर्यंत इश्यू नाही त्या भिंतीनं. विचार करू शकता किती भारी कन्स्ट्रक्शन केलंय तेव्हाच्या काळात.